आनंद मस्त वाटलं. जुन्या आठवणी उजळत आल्या. गेलेले बालपण आठवणी सगळ्या. जय महाराष्ट्र पब्लिक अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर एवढ्या सकाळी आम्ही चाललेलो आहोत मम्मीच्या गावाला. तर कमीत कमी आम्ही एक तर 6 ते 7 वर्षानंतर आता आम्ही चाललेलो आहोत मम्मीच्या गावाला. आता जाऊ आणि एका दिवसात रिटर्न येणार आहोत. आता ती मजा येणार आहे, कारण की आता मी जास्ती काही गावाला गेलो नव्हतो, पण आता हिच्या गावाला चाललेलो आहोत मम्मीच्या. गाडी पण रेडी झालेली आहेत निघण्यासाठी, साफबीप करून ठेवली, टेन्शन नाही. तर आता रेडी झालेलो आहोत गाडी घेऊन जाण्यासाठी. तर एक्साइटमेंट आहे का नाही? एक्साइटमेंट आहे का नाही जाण्यासाठी? हो. फायनली आता आम्ही नाशिकला पोचलेलो आहोत आणि कमीत कमी 170 किलोमीटर नॉनस्टॉप इकडे आल्यानंतर आता जरा गाडीला रेस्ट देतोय. कंटिन्यू गाड्यांचा आवाज आहे आणि एवढा भारी व्ह्यू आहे आणि रस्ता एवढा भारी आहे ना, काय सांगू तुम्हाला. कधी एवढा 170 किलोमीटर आलो पोचलो समजलंच नाही, बट एकदम भारी एकदम रस्ता बनवलेला आहे. आणि काहीच नाही ना, एकदम मेंटेन स्पीड करून 120 अशा स्पीडमध्ये पण जाऊ शकतो आपण. आता बघू, आता अजून 5 तास कंटिन्यू गाडी चालवायची. अजून 300 किलोमीटर जायचं आहे, बट जाम लांब आहे अजून. तर 2 तासानंतर फायनली आता आम्ही थांबलेलो आहोत. मस्त आता चाय नाश्ता विष्टा करू. ते पण समृद्धी महामार्गावर असं जास्ती लोक वेट नाही आहे, तर खूप रेअर आहे. आणि 2 तास कंटिन्यू रनिंग केल्यानंतर आता फक्त 250 किलोमीटर राहिलेले आहे जाण्यासाठी. मस्त सकाळी नाश्ता मागवलेला आहे, नाश्ता खाऊ आणि जाऊ पुढच्या प्रवासाला. नाश्ता करून झालेला आहे फायनली आणि आता निघतोय. आता हवा बिवा भरू आणि नॉनस्टॉप जाऊ आपण मम्मीच्या गावाला. आणि आता बघू, तिकडे मम्मी 7-8 वर्षानंतर चालली आहे, तर आता नवीन लोक भेटतील आणि दाखवतो तुम्हाला मम्मीचं गाव कसं आहे. फायनली गावाला पोचलेलो आहोत आणि इकडे जेव्हा मी आलो होतो ना, एकदम जुने दिवस थोडे आठवत होते. बरेच वर्षानंतर आलेलो आहोत ना, खूप वर्ष झाले, कमीत कमी 7-8 वर्षानंतर आलं इथं. आणि तरी थोडा तरी बदल झालेला आहे. मस्त एकदम वातावरण आहे. आता येईल मम्मी आणि मम्मी सांगेल तुम्हाला कसं काय इकडचं. नवीन ब्रिज बांधला, नाही तर इकडे जो जुना ब्रिज दिसतो ना, इकडे पहिलं होता. आणि इकडे आमचे जाम जुने फोटो आहे या ब्रिजवरचे. आणि अजून आठवणी आहे, म्हणजे आठवणी ठेवण्यासारखी जागा ठेवलेली आहे अजून. छान आनंद मस्त वाटलं. जुन्या आठवणी उजळत आल्या. गेलेले बालपण आठवणी सगळ्या या झाल्या, परत आल्या. असं बघू आता परत कधी यायची संधी भेटते. नक्कीच होईल. अजून फिरायचं खूप काय बाकी आहे अजून. आता बघू अजून काय काय फिरवतात त्याच्यावर आहे. आणि आज लगेच निघायचं घरी जायला. आता मस्त आलेलं आहोत शेती बघायला. आता याच्यावरून असं वाटतं की आयुष्यात किती इम्पॉर्टंट आहे शेती. आणि गावाकडे राहण्याचा फायदा एकदम ताज्या भाज्या, सगळ्या गोष्टी ताज्या भेटतात. आणि आत्ताच जस्ट इथं काळा ऊस लावलेला आहे आणि तो पण भेटेल आता खायला मस्त. आणि एवढं एकदम सुंदर, एवढं भारी वातावरण. असं वातावरण, गावासारख्या गोष्टी अशा, म्हणजे असं वातावरण हे तुम्हाला कुठेच भेटणार नाही. छोटा ऊस लावलेला आहे इथं, एवढं चांगलं. नंतर एवढा मोठा मस्त होणार. सगळं केळीचे झाडं आहे, सगळे वेगवेगळ्या प्रकारची झाडं लावलेली आहे इथं. कसं वाटलं तुम्हाला गाव आपलं? तर गावाकडची आहे बघा, बकऱ्या असे लहान. फायनली घरी पोचलेलो आहोत आणि आता मस्त जेवण करू आणि झोपू. आणि उद्या परत जायचं आहे.
बट आय होपफुली तुम्हाला आजचा ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटू आपण अशा ब्लॉगमध्ये.